आजच्या या सभेचे अध्यक्ष आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आणि मध्य विभाग रयत शिक्षण संस्था सातारा सहाय्यक विभागीय अधिकारी सन्माननीय दाभाडे सर, त्याचबरोबर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीयुत जाधव सर, ज्येष्ठ शिक्षक कुंभार सर आणि 8वी फ 9वी फ आणि 10वी फचे वर्ग शिक्षक, विषय शिक्षक आणि इथं उपस्थित असलेले सर्व पालक बंधू भगिनी, बऱ्याच विषयावर या ठिकाणी चर्चा झालेली आहे, पण जो महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी शिस्त आणि उपस्थिती याबाबतचा विषयावर चर्चा करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे। या निवासी गुरुकुलची सुरुवात रयत शिक्षण संस्थेमध्ये या महाराजा सयाजीराव विद्यालयामध्ये सुरू झाली। पहिला प्रोजेक्ट या ठिकाणी या विद्यालयामध्ये राबवला जातो आणि तो सक्सेस झाल्यानंतर संपूर्ण संस्थेमध्ये हे सगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। आता एक सूत्रच असं झालेलं आहे की गुरुकुल म्हणजे सयाजीराव आणि सयाजीराव म्हणजेच गुरुकुल। अनेक विद्यार्थी या ठिकाणी विभागातून संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या निवासी गुरुकुल प्रकल्पासाठी जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेतून गुणवत्तेनुसार आम्ही त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी करत असतो। पहिली सभा आपली 17/1 मध्ये झाली आणि दुसरी सभा आजपासून सत्र दुसरं सुरू होते आणि मग या गुरुकुलचं एक वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येईल की अनेक विद्यार्थी गेली 2-2.5 वर्ष मी या ठिकाणी काम करतोय आणि इथून जे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत ते अनेक विद्यार्थी या ठिकाणी इथे येतात आणि आपल्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते कसे यशस्वी झाले ते या ठिकाणी इथे येऊन आमच्याकडे येत असतात, आम्हाला भेटत असतात, अण्णा वहिनींच्या समाधी स्थळाचं त्या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि ते विद्यार्थी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांचा सन्मान या ठिकाणी करत असतो आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही विनंती करत असतो की ही जी गुरुकुलची आमची जी बॅच आहे किंवा जे काही सर्व विद्यार्थी आहेत, सकाळी जर ते उपलब्ध आम्हाला झाले तर तुम्ही इथपर्यंत कसं पोहोचला हे आमच्या विद्यार्थ्यांना जरा मार्गदर्शन करा, अशा प्रकारची विनंती त्यांना आम्ही केल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी असं आम्हाला समजतं की आम्ही जो यशस्वी या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेमध्ये झालेलो आहोत त्यामध्ये काही क्लास 1 असतील, क्लास 2 असतील, अनेक पदं या ठिकाणी त्यांनी काबीज केलेली आहे आणि त्या सर्वांचं श्रेय त्या ठिकाणी या विद्यालयाला दिलं जातं। आतापर्यंत ते विद्यार्थी या ठिकाणी इथंच असतात, त्यांचे राहण्याची वगैरे सगळी सोय, चहा नाश्ता या ठिकाणी इथं केलं जातं। या विद्यार्थ्यांनी फक्त इथं अभ्यासच करायचा आहे आणि अभ्यासाच्या बैठकीची सवय या ठिकाणी लावून तुम्ही घ्यायची आहे, कारण एखादं रोपटं आपण लावतो किंवा एखादं झाड लावतो, फळझाड, त्याचे लगेच 1-2 वर्षात फळं चाकायला मिळत नाही। त्याच्यासाठी ते झाड वाढवावं लागतं, त्याला खत पाणी घालवावं लागतं आणि ते झाड मोठं झाल्यानंतर मग त्याला त्या ठिकाणी फळं येत असतात। तसं या ठिकाणी या गुरुकुल हा एक त्यांचा पाया आहे, याच्यातूनच ते निश्चितपणे पुढं यशस्वी होत असतात। याची उदाहरणं या ठिकाणी अनेक आपल्याला सांगता येतील। आता जे काही 10वीतले विद्यार्थी आहेत, 9वीतले विद्यार्थी आहेत, 8वीतले आहेत, मग 10वीचे जे विद्यार्थी आहेत, 9वीचे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचंच अनुकरण हे 8वीतले विद्यार्थी करत असतात। आता तसं पाहिलं तर हे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तुम्ही असल्यामुळेच तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळालेला आहे, त्याची प्रगती काय असेल ती प्रगती पाहत असतात। पण इतर काही तुम्ही कारण सांगून काही विद्यार्थ्यांना तुम्ही घरी त्या ठिकाणी नेत असता आणि घरी नेत असताना तुम्ही 2 दिवसाची सुट्टी तुम्हाला दिली असेल, 3 दिवसाची सुट्टी दिली असेल,
तरी 1-2 दिवस तुम्ही ज्यादाच तुम्ही मुलं ती घरामध्ये ठेवत असता, तेव्हा ती त्यांचा त्यावेळेचा जो काय अभ्यास असेल तो अभ्यास त्या ठिकाणी संपतो आणि तो पुन्हा त्या ठिकाणी रिपीट केला जात नाही. अतिशय अत्यावश्यक सेवा असेल तरच या ठिकाणी आपल्या पालकांना तुम्ही घरी नेऊ शकता आणि सांगितलेल्या वेळेमध्ये पुन्हा त्या ठिकाणी इथं सोडू शकता. काही पालक या ठिकाणी असे आहेत की मग गाडीत बसवली मुलगी किंवा मुलगा गाडीत बसवलेला आहे, तो त्या ठिकाणी येईल, पोचल्यावर फोन करेल. पण तुम्ही तसं काय करू नका. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहताय काय थोडा तुमचा एक दिवस वाया जाईल काय किंवा आर्थिक त्या ठिकाणी बुर्धण तुम्हाला सहन करावा लागेल. तुम्ही स्वतः इथं या, स्वतःची मुलगी घेऊन जावा. त्याच्यानंतर घरून येताना तुम्ही स्वतः त्या ठिकाणी मुलीला इथं आणून सोडा, म्हणजे तुम्हीही निर्धास्त राहाल, आम्हालाही कसल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. तुम्ही इथे एकदा मुलं सोडली की तुमची जबाबदारी संपलं अशातला भाग नाही. त्या आपला मुलगा तिथं काय करतोय, अभ्यास करतोय का किंवा काहीतरी थाप मारून बाहेर जातोय का, अशा ह्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हा तीही पालकांनी त्या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे. बरेच पालक मग या ठिकाणी आम्ही काही गोष्टी समजून घेतो. एक आसपासच्या गावचे काही विद्यार्थी आहेत, मग ते एकत्र या ठिकाणी गाडी करून येत असतात. तो भाग आम्ही समजून घेऊ, पण त्या गाडीबरोबर एकतरी पालक त्या ठिकाणी काय पाहिजे, बरोबर असणं गरजेचं आहे. आणि या गुरुकुलच्या जे काय नियम आहे या नियमाचं पालन आपल्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. सांगितलेला जो वेळ आहे त्या वेळामध्येच आपण घरी फोन करायचे आहेत, पालकाशी संपर्क करायचा आहे. रोज रोज त्या ठिकाणी फोन करणं त्या ठिकाणी तुम्हाला संधी दिली जाणार नाही. तेव्हा हे जे काही नियम आहेत हे नियम त्या ठिकाणी पाळले पाहिजे.